आज आपण इयत्ता दुसरीचं युनिट 2 स्टार्ट करणार आहे. युनिट 2 2.1. आज आपली पोयम आहे बर्ड्स कॅन फ्लाय. पोयमचं नाव आहे बर्ड्स कॅन फ्लाय. आता बघा आपल्याला इथं काय काय दिसतंय रे चित्रामध्ये, काय काय दिसतंय बघा बरं. हा इथं काय आहे, बर्ड्स आहे, पक्षी आहे, तो उडत आहे. त्याप्रमाणे एक मुलगा सुद्धा कृती करत आहे. त्यानंतर फ्रॉग दिसतोय. फ्रॉग काय करतोय तर फ्रॉग जम्प करतो. त्यानंतर डक पाण्यामध्ये स्विम करताना दिसतोय. त्यानंतर डॉग चालताना दिसतोय रस्त्याने. त्यानंतर हॉर्स दिसतोय रन करताना. त्यानंतर बनी, तुम्हा सर्वांचा लाडका बनी, हो की नाही. बनी काय करतोय, हॉप करतोय. हॉप म्हणजे उड्या मारत चालतोय. बनी कसा चालतो माहितीये तुम्हाला सर्वांना, उड्या मारत मारत तो चालतो. म्हणजेच इथं बनी काय करतोय, हॉप करत चालतोय. आणि तो मुलगा सुद्धा त्याप्रमाणे काय करतोय, कृती करतोय. आता सर्वप्रथम मी तुम्हाला कविता बर्ड्स कॅन फ्लाय, बर्ड्स कॅन फ्लाय up in the sky and I can fly too. Birds can fly, birds can fly up in the sky and I can fly too. Frogs can jump very very high and I can jump too. Ducks can swim deep in the water and I can swim too. Dogs can walk on the ground and I can walk too. Horses can run in the forest and I can run too. Bunnies can hop on the grass and I can hop too. On the grass and I can hop too. आता बघा या कवितेचा मी आता तुम्हाला अर्थ समजावून सांगणार आहे. बर्ड्स कॅन फ्लाय, बर्ड्स कॅन फ्लाय. फ्लाय म्हणजे काय रे तर उडणे. आणि बर्ड्स म्हणजे पक्षी. मग बर्ड्स काय करतात तर बर्ड्स फ्लाय करतात, उडतात. मग पक्षी जसे उडू शकतात, कुठं उडतात पक्षी, अप इन द स्काय, वर आकाशामध्ये उडतात. अँड आय कॅन फ्लाय टू, मी सुद्धा या पक्षासारखा उडू शकतो. त्यानंतर फ्रॉग्स कॅन जम्प, फ्रॉग्स काय करतोय, फ्रॉग म्हणजे बेडूक काय करतोय, उड्या मारतो, हो की नाही. मग जर बेडूक उड्या मारतो तर तो कशा उड्या मारतो तर व्हेरी व्हेरी हाय, उंच अशा तो उड्या मारतो. अँड आय कॅन जम्प टू, मी सुद्धा या बेडकासारख्या उड्या मारू शकतो. डक्स कॅन स्विम deep in the water and I can swim too. डक्स म्हणजे बदक. बदक काय करतोय तर स्विम करतोय. काय करतो, स्विम करतो. मग कुठं स्विम करतो तो तर डीप इन द वॉटर, खोल पाण्यामध्ये काय करतो तो, स्विम करतो. आणि अँड आय कॅन स्विम टू, मी सुद्धा या डक सारखा काय करू शकतो, स्विमिंग करू शकतो, पोहू शकतो. Dogs can walk on the ground and I can walk too. Dogs म्हणजे कुत्रा. कुत्रा काय करतो तर चालतो. तो कुठं चालतो, ऑन द ग्राउंड, तो जमिनीवर चालतो, मैदानावर चालतो. अँड आय कॅन वॉक टू, मी सुद्धा कुत्र्यासारखा काय करू शकतो, चालू शकतो. Horses can run in the forest and I can run too. Horse म्हणजे घोडा, horses म्हणजे अनेक घोडे. मग घोडे काय करतात तर ते रन करतात. रन म्हणजे धावणे, ते धावतात. कुठं धावतात, इन द फॉरेस्ट, जंगलामध्ये धावतात, रानामध्ये धावतात. अँड आय कॅन रन टू, मी सुद्धा या घोड्यांसारखा काय करू शकतो, रन करू शकतो, धावू शकतो. Bunnies can hop on the grass and I can hop too. Bunnies म्हणजे ससा. मग इथं काय दिलं आपल्याला, बनीज दिले. बनीज काय करतायत, हॉप करतायत. हॉप म्हणजे उड्या मारत मारत
चालणे. मग बनी जसा उड्या मारत मारत चालतो, तसं कुठं चालतो तो उड्या मारत मारत? ऑन द ग्रास. गवतावर तो उड्या मारत मारत चालतो. अँड आय कॅन हॉप टू. मी सुद्धा या बनी सारखं काय करू शकतो? गवतावर उड्या मारत मारत चालू शकतो. बघा, तो एक लहान मुलगा आपल्याला कृती करताना दाखवलाय प्रत्येक ठिकाणी. समजली तुम्हाला सर्वांना कविता? यासारख्या आणखी नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या युनिक स्टडी पॉइंट या YouTube चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.